मी पोलिसांकडे गेली तरी पण माझा म्हणजे पोलिसांनी एनसी दाखल करून घेतलेले आहेत. त्यांच्यावरती काही कारवाई करत नाही. पोलीस आमच्यासाठी म्हणजे जीव गेल्यानंतरच माझ्याकडे ते लक्ष देणार का? कडक कारवाई कधी होणार तिच्यावरती? असे कधीही कारवाई केलेली नाही की तिचं म्हणजे गुन्हा दाखल करून घेतात. कडक कारवाई पोलिसांकडून काहीही झालेली नाही तिच्यावरती. आणि पोलिसांनी त्यांच्यावरती जास्तीत होईल तेवढी कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती. या आहेत स्वाती शेळके. पन्हाळा तालुक्यातील माले इथं त्या पती रामदास आणि 2 मुलींसह राहतात. त्यांच्या शेजारीच त्यांचे दीर वैभव आणि सारिका यांचं कुटुंब राहतं. रामदास, वैभव, स्वाती आणि सारिका हे चौघेही उच्च शिक्षित आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघा भावांसह जावाजावांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत. विशेष म्हणजे वैभव आणि सारिका हे दोघेही शासकीय सेवेत आहेत. त्यांच्याकडून दारात जाणीवपूर्वक कचरा आणून टाकणं, बोरवेलमधील मोटरपंप काढून लपवून ठेवणं, स्वाती शेळके यांना शिवीगाळ करत प्रापंचिक साहित्याची मोडतोड करणं असे प्रकार होत असल्याबद्दल स्वाती शेळके यांनी आत्तापर्यंत 3 वेळा कोडोली पोलिसात तक्रारी दाखल केल्यात. यापूर्वी कोडोली पोलिसात दाखल केलेल्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेण्यात आली नसल्यामुळं सोमवारी वैभव आणि सारिका यांनी आपल्यासह 2 मुलींवर हल्ला करण्याच्या उद्देशानं गेटची मोडतोड करणं, झाडांच्या कुंड्या फेकून मारणं असे प्रकार करत शिवीगाळ केली असून हा प्रकार क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचं सांगत स्वाती शेळके यांनी चौथ्यांदा कोडोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यावेळी सुद्धा अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानं संतप्त स्वाती शेळके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी माल्यात राहत आहे. माझी जाऊ सारिका वैभव शेळके ह्या माझ्यावरती म्हणजे जीवे घालण्याचा प्रयत्न करत आहे. मला रोज जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत माझ्यावरती. याबाबत कोडोली पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात उचित कारवाई केली असून हे प्रकरण पुढील कारवाईसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलं असल्याचं सांगितलंय. दरम्यान याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे आलेल्या प्रकरणावर आपण कारवाई करू असं सांगितलंय. ज्या कुटुंबातले सदस्य उच्च शिक्षित आहेत आणि शासकीय सेवेत आहेत त्या कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वारंवार होत असलेल्या या वादाची माले आणि परिसरात चर्चा रंगली आहे.